नमस्कार मित्रांनो, मी कुणाल शिंदे। आज मी आले महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभाग या शाखेमध्ये आणि आज आपण घेणार आहोत एका अशा व्यक्तीची मुलाखत, म्हणजे महिला विभागाध्यक्ष आपल्या इकडच्या धनश्री नाईक ताई। आणि आपण त्यांना सांगितलं नाही की त्यांची मुलाखत घ्यायची आहे, आपण सरळ जायचं आतमध्ये आणि त्यांना बोलायचं आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची आहे। पाहूया त्यांचे रिएक्शन काय असेल, आपली मुलाखत कशी होते पाहूया। चला या, ही आमची शाखा आहे गोरेगावमध्ये, आम्ही ह्या शाखेमध्ये बसत असतो। या आतमध्ये ताई आहे का नाही, मी आधी फोन केला तर ते बोलले आहे। आता पाहूया आतमध्ये आहे का। ताई आहे, हाय, कशी आहेस? कॅमेरा वगैरे कुठे काय आज काय स्पेशल आहे वाटतं? ॲक्च्युली तुला माहिती आहे माझं यूट्यूब चॅनल आहे, तर त्याच्यामुळे आम्ही असं हे केलं, एक कॉन्सेप्ट माझा की प्रत्येकाची एक मला जे वाटतं आणि मला असं वाटतं की तुझी मुलाखत घेतली पाहिजे। तर अशा हां काही प्रश्न आहेत, म्हणजे गोरेगावचे प्रश्न असतील किंवा मग महाराष्ट्र नवनिर्माण राजसाहेब ठाकरे। पण आधी सांगायचं ना थोडं प्रिपेअर। नाही, मला असं डायरेक्ट रँडम पाहिजे, म्हणजे मी काय प्रश्न विचार मला पण नाही माहिती आणि तुम्ही काय उत्तर देणार ते तुम्हाला पण नसेल माहिती, आणि अशी आपला एक पॉडकास्ट करायचे। मला जमतील ना बाबा? हां करूया, इथंच करूया, चालेल? आता उद्या आज आत्ता 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 बस ना, करूयात एकदा। तर मित्रांनो, ताईला माहित नाहीये आणि आता आपण सुरू करणार आहे। आता पाहूयात काय प्रश्न असेल, काय उत्तर असेल, माहित नाही। ठीक आहे, थोडं सेटअप करून घेतो, मग आपण तुम्हाला भेटतो। चला, नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलोय गोरेगावमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेमध्ये। आपण तिकडे कोणाला भेटलोय तर तसं तुम्हाला सांगितलं की आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष, महिला विभाग अध्यक्ष आपले लाडक्या धनश्री नाईक ताई यांच्यासोबत आज काही गप्पा मारायच्यात। राजसाहेबांचं भाषण झालं आणि त्याच्यानंतर मग प्रत्येकजण राजसाहेबांवर टीका करायला लागले, किंवा मग मनसेच्या अंतर्गत काही गोष्टी आहेत त्याच्यावर मला प्रत्येकजण कमेंट करत असतात। तर त्या संदर्भात मी म्हटलं की महाराष्ट्र नवनिर्माण मनसेमध्ये कुठल्या महिलाची मुलाखत घ्यायची, म्हणून ताईंचं नाव माझ्या पहिल्या समोर आलं। तर त्यामुळे मी म्हटलं ताई अचानकच, म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला इंटरव्ह्यू करायचे, तुम्ही तयारीत नव्हता मला माहिती आहे, कारण आमचं असं रँडम जाऊन इंटरव्ह्यू सुरू करायची। तर मी रँडम आलोय, तुम्ही तयारीत नाही, मीही तयारीत नाहीये, पण प्रश्नाला सुरुवात करायची आहे। तुम्ही तयार आहे? नक्कीच, पक्षासाठी एनी टाइम एनीवेअर आम्ही आहोत काय नक्की। आणि मग ह्यालाच धरून आपण पहिला प्रश्न ताईला विचारणार आहे। ताई, राजसाहेबांची जी हे झाली, राजसाहेबांनी आपल्याला संबोधित केलं, त्यानंतर भरपूर जण टीका केली की राज ठाकरेंना भूमिका नाहीये असं का वाटतं लोकांना? भूमिका आहे साहेब, कायम मराठी माणसांसाठी ठाम आहेत। बरोबर, मराठी माणसं विभागली गेली आहेत काही याच्यामध्ये, आणि तुम्ही जर बघितलं तर आत्ता जर सत्ता आली आहे किंवा आपण जर विचार केला तर मराठी माणसांचं आता स्थान कुठे? सर्व पक्षांमध्ये मराठी लोक आहेत, पण मराठीची ठाम भूमिका मांडणारा एकतरी नेता दाखवावा। पण मग शिवसेना देखील अशी बोलते की मराठीच्या मुद्द्यावर आम्ही खंबीरपणे उभे। आता तुम्ही शिवसेनाचं जर म्हणत असाल, सत्तेसाठी मांडवली जर कोणी सुरुवात केली असेल, मांडवली हा जो प्रकार, हा शब्द जर आपण प्रॉपर वापरला शिवसेनेचा तर पक्षाचा, तर कोणाचं नाव समोर येत आहे? तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना येईल। तुम्ही जर सुरुवात बघितलीत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं बोलतोय, एकनाथ शिंदेची शिवसेना नंतरची आहे। त्याच्या आधीचं जर तुम्ही म्हटलं तर अडीच वर्षाचं राजकारण कोणी सुरू केलं? ही महाराष्ट्राची परंपरा होती का की 2.5 वर्ष मी सत्ता उपभोगणार, 2.5 वर्ष तू उपभोग? त्याच्यानंतरच हा प्रकार सुरू झालाय ना। तर चुकीचं पाऊल कोणाकडनं पहिलं उभं राहिलंय ते बघा तुम्ही। आम्ही कायम ठाकरे परिवारासोबत होतो, साहेबांनी कधीही कोणालाही विरोध केला नव्हता। आपल्या राजसाहेबांनी 2-3 वेळा प्रयत्नही केला उद्धव साहेबांपर्यंत पोचायचा किंवा उद्धव साहेबांना सोबत घ्यायचा। ठीक आहे, राजकारण होतं, पण त्याच्यात नुकसान कोणाचं झालं? उद्धव साहेबांना असं वाटतं का की सोबत गेल्याच्या नंतर कदाचित तो तेवढा गाव आता शिवसेनेत मला मिळतोय? बाळासाहेबांचं जर नेतृत्व म्हणाल किंवा बाळासाहेबांचा जर वारसा म्हणाल, राजकीय वारसा जर तुम्ही नक्कीच म्हणाल, तर बाळासाहेबांचा राजकीय वारसा जी व्यक्ती चालवत होती, बाळासाहेबांच्या जवळची जी व्यक्ती होती ती आमचे राजसाहेब होते। बरोबर, राजसाहेब जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यावरची परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या। मुळात तर आपण म्हणजे एक साधारण सगळ्यांनी बघितलं तर राजसाहेब जेव्हा बाळासाहेब उभे होते, जेव्हा बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना उभी केली, तेव्हा साहेबांसोबत पाठीमागे कोण असायचं? साहेबांचा वारस म्हणून आपण कोणाचा विचार? पण आपल्या भारत देशामध्ये असं आहे की राजा क्या बेटा हा राजाच।
राजा का बेटा राजा म्हणजे ही शेवटी तुम्ही सत्ता शेवटी ते वारसा परंपरा झाली. पण उद्या जर का उठून राजसाहेबांनी अमित साहेबांना चालेल, अमित साहेब आज मेहनत घेत आहेत. आम्ही त्यांना बघ, जी व्यक्ती मेहनत घेते त्याच्यासाठी पुढे येते. आम्ही बाळासाहेबांचं नेतृत्व म्हणून आम्ही स्वीकारलं होतं. बाळासाहेबांचं नेतृत्व हसत हसत स्वीकारलं होतं. राजसाहेबांना आम्ही तसेच फॉलो करत होते, कारण ते त्या गोष्टीसाठी मेहनत घेत होते. बाळासाहेबांच्या सतत पाठीमागे जी व्यक्ती होती किंवा बाळासाहेबांना जेव्हा कधी कोणाला आवाज येते तर ते प्रत्येकाला राजसाहेबच दिसायचे. आणि एकदम अचानक उद्धव साहेब फोटोग्राफी सोडून जर तुम्ही राजकारणात आलात आणि त्याच्यानंतर तुम्ही तरीही राजसाहेबांना दोषी देताय तर चूक कोणाची आहे? शिवसेनेकडनं जर हे पहिल्यापासून झालं, आत्ताही तुम्ही दोष देताय की मराठी माणसाचं नुकसान कोणामुळे होत आहे. जर हे दोन भाऊ तेव्हापासून एकत्र आले असते किंवा तेव्हापासून जर आज खरंच अशी परिस्थिती नव्हती. आता काही वर्षांनी परिस्थिती असं वाटतं का की दोन भावांना म्हणजे लांब करण्याचं काम भाजपने सुपारी घेतली आहे? भाजपचं बघा, त्याच्यामध्ये शेवटी दोन्ही व्यक्ती मोठ्या आहेत. आपण त्यांच्या अंतर्गत ह्याच्यात बोललायत की मीही मोठी नाहीये, पण मला माझ्या साहेबांवरती प्रेम आहे. लोक काही म्हणतील. आता आपण पण म्हणतो भाजपातले काही सगळेच नेते अगदी सरळ मार्गी किंवा स्वच्छ विचाराचे अटल बिहारी वाजपेयींना फॉलो करणारे नाहीयेत. भाजपा शेवटी स्वतःला सत्तेत आणायला कुठल्याही थराला जाऊ शकते, हे आपण बघितलं. भाजपा आणि आताची भाजपा दोघांमध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. आता भाजपामध्ये 100% भाजपाच्या RSS फॉलो करणारी लोक आहेत का किंवा हिंदुत्व फॉलो करणारी लोक आहेत? RSS आणि भाजपा ह्या दोघांचं कुठेतरी आता असं वाटतंय का की म्हणजे बोलतात ना की ती संघटना भाजपचीच होती. ती संघटना सुरुवातीपासून भाजपचीच आहे, पण आता त्यांच्यामध्ये दुरावा आहे ते दाखवतात. पण जेव्हा इलेक्शनची वेळ येते ना तेव्हा त्यांच्यात शेवटी काय असतं, वरच्या लेवलला काय शिस्त आणि शेवटी त्याचा परिणाम काय होतो या प्रत्येक इलेक्शनला बघितलंय. 2-4 वर्ष आपण थोडंसं मागे जाऊया. आपल्याला मराठी माणूस राज ठाकरेंवर टीका का करतोय? कारण प्रत्येक जण आज मार खाल्ल्याच्या नंतर मराठी माणूस राज ठाकरेंकडे जातो. शेवटी टीका करणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतात, आता काही तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही मीडियाला आहात, पेड प्रमोटर लोक असतात, काही तयार केलेले असतात, दिवसभर फेसबुक पडीक लोक असतात. त्यांना हीच कामं असतात की कोणाला तरी बोलायचं असतं, कोणाला तरी त्याच्या मागे काहीतरी कोणीतरी एक वर्ग असतो, कुठली तरी संघटना असते की बाबा बोल तू इकडे तयार. आता आपण पण आता बघतो कायम की काही ठिकाणी साहेबांबद्दल काही चांगलं बोललं की टीका करणारे पटकन येतात. आता मी तर एक सामान्य कार्यकर्ते, साहेबांबद्दल काही बोललं की लगेच कुठेतरी सिम्बॉल येऊन पडतात. पण आपल्याला माहिती आहे त्यांची शेवटी हे रिकामटेकडे लोकांचे धंदे आहेत. शेवटी हे जे येतात ना, जे कमेंट करायला किंवा काय, त्यांना फक्त पैसे मिळत असतील किंवा काहीतरी बॅकिंग असेल की बाबा जा आणि तिथे बोल. आपल्याला बघ, शेवटी माझं स्वतःचं असं मत आहे, साहेबांचं नेतृत्व आपल्या मागे खंबीर आहे. साहेब जे करतायत ते महाराष्ट्रासाठी करतायत, मराठी लोकांसाठी करतायत. आपल्या भूमिका ठामपणे खालच्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. पण ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पोहोचत नाहीत लोकांपर्यंत असं. आपण तिथे मी मान्य करते, आपण कुठेतरी थोडे म्हणजे मी सुद्धा स्वतः कुठेतरी आपण थोडे कमी पडतो कुठेतरी. पण त्याचं कारण काय असेल? मग त्याचं आर्थिक कारण आहे. आर्थिक कारण पण आहे. शेवटी सत्तेत असणं महत्वाचं आहे. आपल्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हा आपली काही गणित म्हणजे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचणं, काही गोष्टी इम्प्लिमेंट करणं सोपं होईल. शेवटी सत्तेत असणं खूप महत्वाचं असतं. आणि जे मध्ये एक मी व्हिडिओ बोलला की पदाधिकाऱ्यांचा जो कार्यकर्ता नाही ते बोलतात पुढे येऊन नाही द्यायचं, प्रोटोकॉल्स फॉलो करा, या सगळ्या गोष्टी पक्षामध्ये. मी स्वतः एक सामान्य कार्यकर्ती होते. काही वर्षापूर्वी मी स्वतः इथे प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुम्ही मला जत्रेत खूप आधी म्हणजे खूप लोकांनी मला असं बघितलं असेल, वीरेनबाईंच्या बॅकफूटला मी काही ना काहीतरी करत असायचे, काहीतरी चालू असायचं. तुमच्या आतमध्ये ती तळमळ पाहिजे, आवड पाहिजे आणि मला कुठेतरी पोचायला शेवटी तुमचा संघर्ष, तुमचं काम तुम्हाला योग्य ठिकाणी नेऊन पोहोचतं. त्यासाठी तुम्ही काय कार्य करता? आता तुम्ही कार्यकर्त्यापासून आज विभाग अध्यक्ष म्हणून काम करताय, काय तुम्ही सांगाल तुमच्या कार्यकर्त्यांना त्या पदावर येण्यासाठी? भरपूर म्हणजे एक शाखाध्यक्ष पद म्हणजे भरपूर मोठं पद आहे. तुम्ही विभाग अध्यक्ष आज, त्या पदावर येण्यासाठी कार्यकर्त्यांना काय बोलतात ना हे असलं पाहिजे, स्पेशल असलं पाहिजे. एक सांगेन की तुमच्यात ते सातत्य हवं. तुम्ही म्हणाल की आज मी इथे पक्षासाठी काम करेल, उद्या त्याचा मोबदला पाहिजे. नाही, माझा स्वतःचा 13 वर्षाचा संघर्ष आहे. जेव्हा आधी तुम्ही आधी कुठलाच पक्ष नाही आणि नंतर मी शिवसेनेची गटप्रमुख होते. सुरुवातीला जे शिवसेनेची गटप्रमुख होते. त्याच्यानंतर मी वीरेनबाईंसोबत थोडी वर्ष काम केलं, तेव्हा माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं. पण
एक आहे की मकरंदभाई म्हात्रे, तेव्हा जे आपल्याकडे शिवसेना विभाग अध्यक्ष होते, त्यांचा थोडा सपोर्ट होता की कुठेतरी बाहेर म्हणजे महिलांनी यायला पाहिजे किंवा चांगले चेहरे बाहेर आले पाहिजेत आणि वीरेंद्रबाईंचा सपोर्ट होता. चुरी पण मला दुसरा याला अनुसरून असा एक प्रश्न आहे की आता महिला जे आहेत ते कुठेतरी राजकारणात सक्रिय होताना दिसत नाही किंवा मग महिलांना पुढे येऊन देत नाही. जसं बॉलिवूड असेल, चित्रपटसृष्टी असेल, राजकारण होत असतं. पण मी माझा स्वतःची अशी भूमिका आहे, बघ कोणी किती काही करू देत, माझं ध्येय ठाम आहे, मला तिथपर्यंत पोचायचंय, मला माहितीये मला काय करायचंय, मला माहितीये मला कसं पोचायचंय. शेवटी आपण काम करत राहायचं. मलाही काही वर्षापूर्वी मलाही संघर्ष होता, मलाही असं वाटत नाही का की एक बोलतात ना की आता उद्या उठून समजा वर्गणी काढायची आहे, उद्या काय करायचं त्या गोष्टी असतात. म्हणजे पक्ष जो चालतो हा आता मनसे हा पक्ष मला तरी असं वाटतं की जास्त त्यांना आर्थिक बळ नाहीये, तर कुठेतरी आपल्याला कार्यक्रम वगैरे घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण ते जनतेच्या हितासाठीच असतात, कारण त्यांचे पैसे देखील आपले जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी असतात किंवा काय असतात. पण ते जे वर्गणी वगैरे असते ती महिलांना कुठेतरी करण्याचा काढण्याचा अधिकार नाहीये किंवा असं होतं खूप वेळा. मनसेमध्येच ना बाकीच्या इतर पक्षांमध्ये सगळीकडे होतं. पण अशा वेळेला आपल्यासोबत काम करणारे आपले जेंट्स पदाधिकारी पण स्ट्रॉंग असावे लागतात. कारण कसं होतं, महिला सगळीचकडे पोहोचू शकत नाही. आता माझ्यासारखी महिला, मला नाही पटणार काही ठिकाणी जाऊन वर्गणी मागणं वगैरे काय, पण माझ्याबरोबर जे पुरुष पदाधिकारी आहेत, माझं त्यांच्याकडनं अपेक्षा असणार की बाबा मला त्यावेळेला सहाय्य लागेल ते करा. आपल्याकडे काही शाखाध्यक्षांचा हा प्रॉब्लेम होतो की पैसे घेऊ म्हणजे काही कार्यक्रम घ्यायचे, आर्थिक पाठिंबा आपल्याला नसतो किंवा आम्हाला तिथे आम्ही थोड्या कमी पडतो. आणि आर्थिक पाठिंबा नसल्यामुळे कायम एखादा चांगला उपक्रम राबवायचा आहे पण आर्थिक पाठिंबा नाही आहे. आपले पदाधिकारी त्या त्या वेळेला करतात, मग प्रत्येक वेळेला मी त्याच पदाधिकाऱ्यावर अवलंबून नाही राहू शकत. बरोबर. मला तरी असं काही लोक असं बोलतात, मी भरपूर असं ऐकलंय की मनसेचे कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी किंवा मग उमेदवार हे मॅनेज होतात, असं भरपूर ठिकाणी ऐकायला मिळतं. आता तुम्हाला सांगते ना, आता साहेबांनी भाषणात काय सांगितलं, मनसेला मतं पडली होती पण ती आपल्यापर्यंत पोहोचली नाहीत. आता काही गणित होत असतील, आता माझ्या डोळ्यासमोर झाली नाहीये त्यामुळे मी सांगू शकत नाही, मला कन्फर्म नाहीये. माझ्याही कानावर येतात, हा जो काय आरोप आहे मनसेवर माझ्याही कानावर येतात, पण माझ्या डोळ्यासमोर त्या गोष्टी झाल्या नाहीयेत. त्यामुळे मी कुठेच असं बोलू शकणार नाही की काही आपले लोक मॅनेज होत असतील किंवा काही. कानावर येतात, पण कोणी जो बोलत असेल त्यांनी म्हणजे त्यांनी त्याचा पुरावा द्यावा. आता मी पण म्हणते की ठीक आहे, मला असं कानावर आलं, मी समोरच्याला सांगते की तुम्हाला पुरावा दाखव बाबा, ह्या पक्षाकडनं आम्ही एवढे एवढे पैसे घेतलेत किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांनी एवढे एवढे घेतलेत. पुरावा एक तर बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल. बरोबर, सरळ भूमिका. अगदी बरोबर. मला ह्याच अनुसरून असा प्रश्न आहे की कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण आपल्या लेवलला एक वेगळं काम करत असतो. आपण आर्थिक दृष्ट्या किंवा मग ह्याची अपेक्षा न करता, तुम्हाला ते सांगितलं काम करू शकतो, आपण आपल्या पद्धतीने काम करायचं. आता तुमचं जे आहे, तुमचं शालीनताईंबरोबर चांगलं नातं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं शालिनीताईंशी चांगलं नातं आहे आणि काही काही वेळेला अशा गोष्टी होतात. आता खूप वेळा मी काही कार्यक्रम घेत असते काही, तर ताई सांगतात की आम्ही तुम्हाला काही असेल तर मला सांग, मी करेन, मी म्हणजे तुला तुझ्या मागे उभी राहते. पण शेवटी माझाही स्वभाव आहे की आपण कोणाकडे मागायला कसं जायचं किंवा काय जायचं, तर आपण पण थोडं तिथे हे होतो की जाऊ दे ठीक आहे आता नको, म्हणजे एखादा कार्यक्रम त्याच्यामुळे पुढे ढकलला जातो किंवा नाही. मदत सगळे करतात, मागायला जावं लागतं ही आमची कुचंबणा होते. नाही, एक असं आहे की मनसेची पदाधिकारी म्हटलं तर डॅशिंग पाहिजे असा जो गैरसमज झालाय लोकांमध्ये. पण एक असं नाही की तुमचा स्वभाव मला जसं जेवढा माहिती आहे की लोकांबरोबर तुमचं चांगलं बॉन्डिंग आहे, लोकांबरोबर तुम्ही पोहोचताय आणि चांगलं म्हणजे तुमचा एक निगेटिव्ह थॉट नाहीये लोकांपर्यंत. तर तेच एक बोलतात ना राजकारणात, आता मला असं वाटतं मनसेचं ते एक वेगळं निगेटिव्ह असं झालंय, मला तसं तुमचं वाटत नाही. नाही, मी सुरुवातीपासून माझ्यावर जे आई वडिलांकडनं संस्कार आहेत किंवा काय, मी थोडी वेगळ्या पद्धतीने राजकारणात काम करते, उतरते. माझं थोडं लोकांसाठी काम करणं किंवा लोकांप्रती थोडी प्रेमाची भावना असणं किंवा लोकांना मदत करणं हा भूमिका असते. त्याच्याचमुळे तुम्ही प्रत्येकाला आपलेपणाचं म्हणजे मी खरंच माझा मुळात तो स्वभाव आहे. म्हणजे समोरून अगदी किती काही मला कोणी बोललं तरी मी त्यावेळेला शांत राहते, थोडंसं विचार करते की समोरची व्यक्ती माझ्या आयुष्यात किती महत्वाची आहे. मी प्रत्येकासाठी पहिला असा विचार करते, समोरची व्यक्ती माझ्यासाठी किती, जर ती माझ्या ह्याची म्हणजे गरजेची आहे किंवा मला ती पुढे भविष्यात माझ्या पक्षाच्या कामासाठी पक्षासाठी ती महत्वाची आहे, तर मी थोडा वेळ तिथे अबोला धरेन, पण नंतर मी तो विषय सोडवून म्हणजे माझ्या पद्धतीने मी तो मार्गी लावते आणि समोरच्या व्यक्तीला तिथे तो विषय थांबवून परत आपलंसं करून आपल्या सोबत जोडून घेते. काही वेळेला असं असतं की उगाचच विरोध करायचा किंवा असं काहीतरी आरोप करायचे, त्या व्यक्तीला मी तिथेच थांबवून न भांडता सोडूनच देते
की पण आता तुम्ही पक्षामध्ये काम करता एवढा वर्ष, शिवसेना जेव्हापासून नाही ना 20-21 वर्ष झाले असतील, पण ह्या मागे तुमचं काय असं मोटिव्ह आहे की मला आमदार बनायचे, खासदार बनायचे, काय असं काहीतरी असेल की? नाही, मी माझी स्वतःची एक प्रामाणिक म्हणजे हे आहे की मी जेव्हा लग्न करून गोरेगावात आले तेव्हा माझं वय अगदी लहान होते, मी 18-19 वर्षाची होते आणि माझे मिस्टर तेव्हा SC होते शिवसेनेला आणि ते तिथले पदाधिकारी होते. आम्हाला जेवढं मी बघितलंय ना, म्हणजे मला असं म्हणायला की मी जेव्हापासून राजकारणात आले मला सोबत ज्या व्यक्ती जोडत गेल्या त्या नेहमी चांगल्याच मिळाल्या. त्यामुळे मला जे दिसतंय ना, आता मी शालिनीताईंसोबत आहे, त्यांचं एक ध्येय आहे की महिलांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे, महिलांना विविध प्रकारचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे, ज्या महिला घरात आहेत त्यांच्या हाताला पण 2 पैसे मिळाले पाहिजेत. आणि म्हणून तू जसं म्हणालास की ताईंचं आणि माझं बॉन्डिंग त्याच्यामुळे होतंय. ताईंच्या डोक्यात पुढचेही काही प्लॅनिंग्स आहेत, म्हणजे महिलांसाठी काहीतरी करायचं आहे, त्यांना निवारा, म्हणजे काही महिला रात्री कधी भांडण होतात, बाहेर सत्ता आणि आर्थिक बळ नसल्यामुळे सत्ता आणि आर्थिक बळ ह्या दोन्ही गोष्टी, शेवटी घरातला पैसा टाकून कोण राजकारण करणार? ताई खर्च करतात, खूप करतात, मी पण बघते, पण शेवटी त्याचा आउटपुट निघताना कसं होतं, जेव्हा आपण पूर्ण महाराष्ट्राचा राजकारणाचा विचार करतो. ताई कल्की फाउंडेशनच्या माध्यमातून खूप कार्यक्रम घेतात. ताईंचं कल्की फाउंडेशन आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? ताईंचं कल्की फाउंडेशन सध्या माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या 3-4 वर्ष मी त्याच्यावर सातत्याने काम करते. विविध प्रकारचे 2 वर्ष आपण महिलांना ट्रेनिंग देतोय, म्हणजे साधारण आपले 100च्या वर ट्रेनिंग प्रोग्राम्स या कार्यक्रमाच्या दरम्यान झाले. आता आपले पुढचे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स मुंबईच्या बाहेर आहेत. महिलांना घरात बसून रोजगार, म्हणजे महिलांचं खाण्याचे व्यवसाय, म्हणजे मसाले आहेत, पापड आहेत, सरबत, मिल्कशेक, लघुउद्योग, महिला गृहोद्योग, आपण त्यामार्फत बचत गट, महिलांचे जे बचत गट आहेत, संस्था आहेत, त्या बचत गट संस्था किंवा इंडिव्हिज्युअल महिला, आता आपल्याकडे काही पुरणपोळी करणाऱ्या महिला आहेत किंवा मोदक करणाऱ्या महिला आहेत, त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं, सीझनल त्यांच्यासाठी ऑर्डर्स. या गणपतीला 550 मोदकांची ऑर्डर मी स्वतः नेऊन दिलेली आहे. आपल्या गोरेगावातनं दरवर्षी दिवाळीचा फराळ एका बचत गटाकडनं जातो. आपल्या गोरेगावातकडनं कल्की फाउंडेशनची सरबतं किंवा कल्की फाउंडेशनला लागणारे काही मसाले आपल्या गोरेगावच्या काही इंडिव्हिज्युअल महिला करतात. आपल्याला त्या महिलांना कसा ना कसा कुठल्या पद्धतीत रोजगार त्यांना द्यायचा असतो. उपक्रम आहे तुम्ही जो राबवताय तो फक्त गोरेगावकरांसाठी नाही, गोरेगाव नाही. आता मी असल्यामुळे मी काही माझ्या गोरेगावच्या महिलांना तिथे आपण पुढे आणतो किंवा आपल्याला माहिती असते या महिलेला गरज आहे. पण जर का आता आपले व्हिडिओज बघतायत भरपूर महाराष्ट्रातून, येऊ दे ना, वेलकम. आपण कोणाला तुम्हाला संपर्क साधायचा? हो, कसं आहे, कल्की फाउंडेशन शालिनीताईंकडे तुम्ही संपर्क करू शकता किंवा मी माझा नंबर शेअर करेन. ज्या महिलांना इच्छा आहे, महिलांना घरातनं काही कामं हवी असतील, महिलांमध्ये काही कला असतील, काही स्पेशलायझेशन आहेत, कारण आता आपण कसं मोदक, पुरणपोळी एवढाच महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेत भरपूर हे आहेत, खाद्यपदार्थ आहेत. त्याचा प्रत्येकाला, आता पाटवडी जर म्हणाल तर पाटवडी एखादी व्यक्ती स्पेशल बनवू शकते किंवा पारंपरिक काही पदार्थ आहे, तर तुम्ही आमच्याकडे अप्रोच व्हा. तुमचा जर बेस्ट असेल, तुमचं जर चांगलं असेल तर त्याला आपण नक्कीच प्रमोट करू. नक्कीच. जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये जर का बोलतात ना करायचं असेल, आपल्या आई असतील किंवा बहिणी असतील, मग ह्यांना लघु उद्योग कसा आपण सुरू करू शकतो, तर ह्या शालिनीताईंच्या कल्की फाउंडेशनला तुम्हाला जोडायचं असेल तर मराठी बोलू इंस्टाग्राम, मराठी बोलू कुणाल या इंस्टाग्राम चॅनलला मला तुम्ही मेसेज करा, मग मी तुम्हाला. आणि आत्ताच म्हणजे महिला दिनाच्या म्हणजे असं आम्ही ताई आणि मी आता तुझ्यासमोर बोलते, ताई खरं अनाऊन्स करणार होत्या, आपण काही छोटे मोठे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतोय आता ह्या महिन्यापासून सुरू आहेत. जर तुमच्याकडे तुमचा 30-35 जणींचा ग्रुप असेल, कारण कल्की फाउंडेशन आणि आपण काही सरकारी कर्मचारी, केंद्र सरकारच्या काही योजना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या, तर एक साधारण मला 30-35-50 महिलांचा ग्रुप मिळाला तर आपण केंद्र शासनाचं सर्टिफिकेट आणि कल्की फाउंडेशनकडनं तुम्हाला लघुउद्योग करण्यासाठी एक मार्गदर्शन शिबिर आपण तुमच्यासाठी आयोजित करू शकतो. मोफत, पूर्णपणे मोफत नाही, काही ठिकाणी मटेरियलचे चार्ज पडतात, म्हणजे आणि त्या केंद्र सरकारची एक छोटीशी फी असते, म्हणजे काहीतरी 200 रुपयापर्यंत. म्हणजे ते कोर्स आम्ही स्वतः फी भरून केलेत. म्हणजे मी तेव्हा तिथे जेव्हा शिकायला जायची, जेव्हा कल्कीचं ट्रेनिंग प्रोग्राम व्हायच्या आधी मी ते प्रोग्रामचे मी स्वतः ट्रेनिंग केलेत, तेव्हा 1800 ते 5000 आम्ही त्याची इंडिव्हिज्युअल फी भरली आहे. ते कल्की फाउंडेशनच्या मार्फत तुम्हाला 200 ते 300 रुपयात मिळू शकतात. आता तुम्ही हे सगळ्या गोष्टी सांगताय, मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष कुठेतरी एक साईड बाय साईड त्यांच्या प्रत्येकाचं मी पाहतो एनजीओ असतं आणि एनजीओचं काम सुरू असतं. पण बाकी तुम्ही पक्ष जर का पाहिलं तर ते जास्त एनजीओकडे असतात, पण ते एनजीओ मार्फत जास्त काही काम करत नाही. बरोबर. आधी सत्तेत यायच्या आधी एनजीओ चालवून मग सगळ्या गोष्टी करणं आणि मग सत्ता आल्याच्यानंतर ती एनजीओ बंद करणं, असं काय तुम्हाला ते नाही? आता ताईंची कल्की फाउंडेशन मला वाटतं ताईंचं तर आहे, एनजीओ खूप वर्ष चालते. आणि आता मी पण, तुला माहिती असेल भाकर फाउंडेशन खूप चांगली, तुझं आणि माझं तिकडे खूप जास्त
तुझं आणि माझं कनेक्शन मला वाटतं तिथूनच झालेलं आहे. बरोबर. तर आपण काम करतोय आणि जो कोणी चांगल्या गोष्टीसाठी काम करते तिथे आपला सपोर्ट नक्कीच असणार आहे. म्हणजे पक्ष म्हणून आपल्याकडे सगळ्यांचीच म्हणजे वीरेनभाई स्वतः किंवा प्राणी मात्र संघटना आहेत. आपल्याकडे एक आपले उपशाखाध्यक्ष आहे, त्यांची मुलगी मुक्या प्राण्यांसाठी काम करते. आपला भूषण दादा आहे, लॉकडाऊन मध्ये तू बघितलं असेल नुसतं माणसांना जेवण खाण न देता त्यांनी कुत्रा मांजरांसाठी पण काम केलेलं आहे. राजूबाई आहेत, ते पण 2-3 संघटनांशी जोडलेले आहेत. आपली आपल्या पण परमार मॅडम आहेत, त्या एका संघटनेशी जोडलेल्या आहेत. आपल्या प्रत्येक जण एक वेगवेगळ्या आपल्याकडून जसं होईल तसं आपण तसं मदत करत असतो. प्रत्येक जण कुठे ना कुठे थोडंफार इन्व्हॉल्व आहे. मला सगळ्यांचीच आता आपण नावं नाही घेऊ शकत. बरोबर. आपली मीना असावा आहे ती म्हणजे आपल्या पण पदाधिकारी अशा आहेत, ती शिक्षण क्षेत्रात खूप चांगली, ती स्वतः प्रोफेसर होती, तर ती खूप गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करते, त्यांना शिकवते. आपल्याला माहिती असतं. आपली मोना मॅडम आहे, म्हणजे त्या पण काही ना काहीतरी प्रत्येकजण आपल्या लोकांकडनं काहीतरी मदत व्हावी आणि काहीतरी. मोरे सर आहेत, ते चष्म्याचे शिबिर वगैरे घेतात, काही ऑर्गनाईज करतात. म्हणजे खूप सगळेच जण नाव घेत बसलं की आपलं भरपूर म्हणजे प्रत्येकात काही ना काहीतरी क्वालिटी असते त्या पक्षात. फक्त आपण कसं ते प्रमोट होतो. मला असं वाटतं मी काम करतोय, मी तुम्हाला माहिती आहे, मी महाराष्ट्र नवनिर्माण गोरेगाव विभागात मी काम करतो. हा माझा विभाग आहे आणि ह्या विभागामध्ये मी भले पक्षावरच्या पदावर नाहीये, पण तरी कुटुंब म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला सोबत असतो आणि काम करत असतो. आणि ती एक मजा आहे. बाकीच्या पक्षामध्ये कसं असतं की ह्या पदावर हेच काम, प्रोटोकॉल, या सगळ्या गोष्टी इथे नाहीये. तर एक महाराष्ट्र नवनिर्माण गोरेगावचं मला हे वातावरण परिवार आहे आपला, परिवारासारखं आहे. यालाच धरून पुढचा प्रश्न असा आहे की रासायनिकांवर आता ह्या सगळ्या ज्या टीका होत आहेत, त्या सगळ्या गोष्टी होत आहेत, कुठेतरी तुम्हाला वाटतंय का वैयक्तिक की नाही खरंच आम्हाला कधी रासायनिक बोलतात कधी एकटं लढायचं आहे, आणि मग जेव्हा निवडणुका येतात त्याच्यानंतर मग काहीतरी अशी भूमिका सांगतात, मग तिथे आपण तयारी केलेली असते सगळ्या गोष्टीची. बरोबर. मग ते असं वाटतं की यार आता काय करायचं. आपण शेवटी कसं होतं माहितीये का, आपण जो विचार करतो तो आपल्या वॉर्डपुरती करतो किंवा आपल्या विभागापुरती करतो. साहेब जो विचार करतात तो ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या विचारधारेप्रमाणे करतात, किंवा साहेबांचे खूप लोकांशी संपर्क होत असतात, साहेब बोलत असतात, तर साहेबांना ते माहिती असतं. आत्ताची जी परिस्थिती होती म्हणजे आमदारकीच्या इलेक्शनमध्ये आपण तन मन धन सगळ्या पद्धतीने आपण उतरलो केलं. शेवटी तो इलेक्शन कुठेतरी वरच्या लेवलला आपण तेव्हा म्हणत असतो उमेदवार कमी पडतो. ह्यावेळेला उमेदवार कमी पडला नव्हता. आपण सगळ्या बाजूने पूर्ण तयारी केलेली. आपल्याला मिळतात ते 15-20 दिवस वॉटेवर जे असतात ते, आणि त्याच्या आधीचे दिवस. आपली मुलं कामं करत नाहीत किंवा आपली लोकांच्या मदतीला धावत नाही. आज मी म्हणेन BMC मध्ये सर्वात जास्त कंप्लेंट जर कोणाकडनं जात असतील तर ते आपल्या पक्षाकडनं असतात. बरोबर. आपण रेशनिंग ऑफिस असेल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्याही म्हणजे लाईट बिलसाठी असेल, वाढतं लाईट बिल, ह्याच्यासाठी सगळ्यात जास्त जर आंदोलन कोण घेत असेल तर मनसे पक्ष. आणि रस्त्यावर उतरणारा पक्ष लोकांसाठी हा महाराष्ट्र नवनिर्माण. आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर आज केसेस आहेत. बरोबर. तेवढ्या कुठल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर केसेस आहेत. जर आम्ही मॅनेज होत असलो तर आमच्यावर केसेस नसल्या असत्या. आज आमच्या साहेबांवर, आज आमच्या राजसाहेबांवर सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातला तुम्ही एक वर्ग हे पकडा, पॉलिटिकल्स पकडा आणि आमचे साहेब पकडा, सगळ्यात जास्त केसेस कोणावर आहेत? आपल्या साहेबांवर आहेत. बरोबर. आणि त्या कशासाठी आहेत? त्या आपण काहीतरी मराठी माणसासाठी किंवा मग सामाजिक प्रश्न. अरे मग ही साधी गोष्ट आहे. जो पक्ष, जो माणूस फक्त मराठी आणि महाराष्ट्राचा विचार करतो त्यांच्या लोकांवर एवढ्या केसेस आहेत. शेवटी कसं होतं माहितीये का, आपलं करिअर त्याच्यात अडकलं जातं. जेव्हा केस पडतात आपल्याला पासपोर्ट मिळत नाहीत, आपल्या खूप गोष्टींवर बंधनं येतात, आणि शेवटी त्या केसेसना डेट ना जा, ते वकील मॅनेज करा, सगळ्या गोष्टी आपण विचार कधी करतच नाही. आणि आर्थिक खूप म्हणजे ताण येतो. आता मी स्वतः खूप वर्ष ह्या आपल्या राजकीय पदाधिकाऱ्यांना सोबत बघते किंवा काय, प्रत्येक जणाला त्या केसेसला जायचं असतं. मग ते 7-8 जणांना एकत्र करा, त्या केससाठी उभे राहा, मग ती कधी कधी पुढची डेट मिळते. साधारण या कित्येक वर्ष चालत आलेल्या केसेस आहेत, त्यांच्यामुळे त्यांना पासपोर्ट सुद्धा मिळत नाहीत. आणि तर मग एक कुठेतरी असं देखील असतं की राष्ट्रवादी वरची भूमिका त्यासाठी घ्यावी लागत असेल की माझ्या मुलांवर जे केसेस कुठेतरी गेल्या पाहिजे. आणि कसं होतं, त्यांनाही मिळत नाहीत, त्यांच्या मुलांनाही मिळताना प्रॉब्लेम होतो. म्हणजे त्या वडिलांनी जर पक्षासाठी हा स्टँड घेतलाय तर त्यांच्या मुलांनाही पासपोर्ट मिळताना प्रॉब्लेम होतो, कारण तो रेशन कार्डला एक तो तुमचा शिक्का येतो. खूप मोठी गोष्ट आहे ती. म्हणजे आपल्या अंगावर केसेस घेणं, आपल्या बरोबर आपल्या घरच्यासाठी नाही, लोक समाजासाठी केसेस घेणं ही म्हणजे छोटी गोष्ट नाहीये. आणि साहेब म्हणजे साहेब बघा, शेवटी कसं असतं, साहेबांना परिवार म्हणून पक्षाच्या लोकांना पण सांभाळायचंय, सगळ्या गोष्टी आहेत. आपण ठामपणे भूमिका घेतो, आपण सगळ्या गोष्टी करू, पण जनतेला हे कळलं पाहिजे. आणि जनता, आता साहेब त्या दिवशी पण म्हणाले आपल्याला निवडणुकीला मतदान झालं पण ते कुठे गेलं, ईव्हीएमचा झोल वाटतो.
असू शकतो 100%. मी स्वतः सांगते, जेव्हा 27,000 मतदान आणि त्याच्यानंतर आपली इंजिन जे आहे ते कंटिन्यू चालते, आपण लोकांना मदत उलट जास्त काम करतो. मला तर वाटलं होतं अजून जास्त. लॉकडाऊन मध्ये दोन्ही लॉकडाऊन माझ्या डोळ्यासमोर आपले सगळे पदाधिकारी स्वतः होतो आणि भरपूर डे वन पासून आपण किती ठिकाणी धान्य वाटायला गेलोय, आपण किती लोकांना आपल्या गाडीत बसून नेस्कोला सोडलंय. मी स्वतः, मला शेवटी माझ्या सासूबाईंची भीती वाटायची, तिला सांगायची बाबा कुठेतरी असं वाटतं का ते 1500 रुपयाचा इफेक्ट पडला. 1500 रुपयाचा इफेक्ट असेल आणि शेवटी सत्तेत आहात, ते काय तिथे कुठल्या आता जादूची गाडी कुठे फिरवली. हा, प्रत्येकाच्या मागे एक कंपनी असते. लोकांना पण आता राजकारण कळते, असं आहे काय गोष्ट की ते साहेब म्हणाले ना, ते मोहोल जाणवलं का तुम्हाला? समजा त्यांचा पक्षाचा मुख्यमंत्री बसला, त्यांच्या पक्षाचे 2 उपमुख्यमंत्री बसले, तो मोहोल जाणवला का? तो आनंद जाणवला का की अरे मुख्यमंत्री झाले? तो त्या पक्षापुरती तेवढा तुम्ही आनंद साजरा केलात, पण महाराष्ट्रात ते हे होतं का? एखादा पक्ष आला राजकारणात किंवा मुख्यमंत्री झाल्यावर ते एक वातावरण असायचं. ह्या 5-10 वर्षाचं तुम्ही राजकारण सोडला तर तेव्हा एक वातावरण असायचं. इलेक्शन झाले, मुख्यमंत्री निवडला गेला आणि ते एक चांगलं वातावरण तयार व्हायचं की अरे बाबा इलेक्शन झालं, मुख्यमंत्री निवडला गेला किंवा सत्ता ह्याची आली, मग त्यांचे जाहीरनामे असायचे काय. आता ते तसं दिसतच नाही. हे फक्त मॅनेजिंग दिसतात. म्हणजे तुम्ही म्हणाल तर ती शिंदे सरकार आली किंवा त्याच्या आधीचं 2.5 वर्षाचं जे तुम्ही वाटून घेतलेलं सरकार होतं, तेव्हापासून तुम्ही म्हणाल तर राजकारणाचा अक्षरशः खेळखंडोबा झालेला आहे. मी उद्धव साहेबांना असं नेहमी, मला असं वाटतं की काही निर्णय त्यांच्याकडनं चुकले गेलेत खूप पद्धतीने, आणि बाळासाहेबांची शिवसेना तिथे संपली किंवा संपवण्यात आली. म्हणजे मलाही वाईट वाटतं. आज राजसाहेबांच्या हातात ती शिवसेना असती तर चित्र वेगळं असतं. म्हणजे आपली मनसेवाले पण शेवटी त्या शिवसेनेचा कधीतरी भाग होतो आपला. म्हणजे मला स्वतःला असं नेहमी वाटतं की अरे हे असं नाही व्हायला पाहिजे होतं. तुम्ही 2 भाऊ महाराष्ट्राच्या ज्यासाठी कुठेतरी एकत्र आला असता, सगळं व्यवस्थित झालं असतं. ठीक आहे, आता साहेबांनी तो विषय सोडला, आमचा विषय नाही, पण शेवटी ती मनातली खंत असते ती कुठेतरी, कारण आपण सुरुवातीपासून काम केलेलं असतं आणि चांगले लोक असतात. काही फालतू ह्या गोष्टींसाठी तुम्ही महाराष्ट्राला पूर्ण पणाला लावलत आणि वाट लावून टाकलीत, आणि आता तरी त्याचा तुम्ही दोषच देताय ना. तुम्ही त्याचं भलं व्हावं म्हणून कुठे पाऊल ते अजून स्टेबल नाहीयेत, पण राजसाहेबांना पक्षाची भूमिका तुम्ही काय केलंय आज आपणही त्यांचे पदाधिकारी बघतो, त्यांच्या गोष्टी बघतो. अरे तुम्ही काय करताय आज? शेवटी मी एक म्हणेन, तुमचा आमदार इतकी वर्ष पक्षात होता, म्हणजे गोरेगाववर तुमचे आमदार होते किंवा सुभाष देसाई होते किंवा त्याच्या आधी काळे साहेब होते, त्याच्या आधी म्हणजे आपल्याकडे बघितलं तर आपल्याकडचे नाल्यांचा प्रॉब्लेम कायमचा काय. आपल्याकडे ते उद्योग मंत्री होते. आपल्याकडची किती मुलं उद्योगधंद्याला लागली मला एवढं सांगतो. आता तुझ्यासारखाच तरुण पकड, त्याच्यात काही ना काही करण्याची कॅपॅसिटी, असे कितीतरी मुलं ह्याच्या वेळेला समोर आली. तुम्ही प्रबोधन सारखं तिथे संस्था केली, तुम्ही तुमचं ग्राउंड केलं, तुम्ही तिथे ती शाळांच्या बाजूला बार आणि हे उभे केले. तोही विषय मला असं वाटतं संजय खानोलकर घेतायत. प्रबोधनचं आमचेच पदाधिकारी तिथे भांडतायत आणि तुम्ही आमच्याच पदाधिकाऱ्यांवर परत केसेस टाकणार. तो प्रबोधन सारखा ग्राउंड तो त्या तुम्ही शाळेला दिलात, प्रबोधनचा ग्राउंड, आणि त्याच्यावर पण आमचे मुलं हे म्हणतायत. त्याच्या बाजूला तो एक टेंट्रो बार उभा आहे. तो शाळेच्या 150-3 शाळा आहेत, तू बघशील. एका बाजूला विवेक आहे, एका बाजूला आदर्श विद्यालय आहे, एका बाजूला ह्याच्यामध्ये 3 शाळा केल्या. आणि त्या प्रबोधनच्या ग्राउंडच्याच आजूबाजूला हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिसत नाही. बरोबर. मग ह्याच्यामध्ये आता भाजपचा आमदार आहे, मग त्यांचं काय असं? त्यांचा आमदार म्हणजे तुमच्या रोजच्या उठण्या बसण्याच्या अंतर्गत काय? बीजेपी शेवटी सत्तेत, त्यांनी पण विनस ग्राउंडवर कब्जा केलेला आहे. विनस ग्राउंड त्यांच्याही ताब्यात आहे. असं नाही की त्यांच्यावर मी मध्ये मी विरमबाईंची इंटरव्ह्यू घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं हे दोघं आपापसात मध्ये हे आणि तेरी बी चूप और मेरी बी चूप सगळीकडे. आता तू तुमचा लक्ष्मीनगरच्या नाल्याचा विषय घे, तिकडच्या रहिवाशांचा विषय घे. मी जेव्हा दीपक सोनावणेकडे जाते, तो ती जी गल्ली आहे, तो नाला आणि घर, त्याच्यात कितीसं अंतर आहे रे, छोटे कितीसं अंतर आहे. त्यांच्याकडच्या मुलांचं तुम्ही बघाल ना, आज त्या मुलांबरोबर आम्ही कामं करतो, त्या मुलांच्या तब्येतीवर कायम परिणाम झालेला असतो. जे नाल्याच्या बाजूची जी घर आहेत त्यांच्या शरीरावर ते परिणाम दिसतात. त्यांची उंची खुंटलेली आहे, त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही, त्यांचं दिवसभर त्या नाल्याच्या संपर्कात ती मुलं असतात. किंवा भगतसिंग नगरचा तू अजून मागचा भाग आहे, तिथे नयानगर स्लम पट्टा पूर्ण. त्या मुलांची चिंता वाटते रे. म्हणजे त्यांची तब्येत म्हणा, त्यांचं शैक्षणिक आयुष्य म्हणा, किंवा आपल्याकडे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींवर हे आमदार काम करू शकत होते, ते नगरसेवक काम करू शकत होते, पण नाही झाले.
हा नाला साफ. आता तुमच्याकडे जेव्हा मुख्यमंत्री येतात, आता हल्लीचे 2 महिन्यातले बघ, आपल्याकडे काही गोष्टींसाठी ते मुख्यमंत्री येतात, सगळं साफसूफ एकदम हे असतं. आपला हा हत्ती सर्कलचा रस्ता पकड, तिथे दोन्ही बाजूला दुतर्फा गाड्या उभ्या राहतात भगतसिंग नगरच्या रस्त्यावर, गाड्या उचलतात. तेव्हा मुख्यमंत्री येतात तेव्हा काहीच नसतं तिथे, एकदम मस्त एकदम क्लीन पूर्ण रस्ता. आणि मग नंतर काय येतात या गाड्या आणि कोणाच्या असतात त्या? बरोबर, त्या कोणाच्या असतात? तिथे त्यांची शाखा आहे शिवसेनेची. एका बाजूला विश्व हिंदू, तो कॉर्नर बघ सिद्धार्थ हॉस्पिटलचा, तिथे पूर्ण आता मॉल तयार झालाय. अरे हे सिद्धार्थ हॉस्पिटलचा कॉर्नर गणपतीच्या तिथे केलंय ना लोकांनी. या साईडला एवढं मी स्वतः आता जवळपास 25-30 वर्ष आता पण राहतोय तिथे. हे सगळं होतं का रे काही वर्षांपूर्वी? हे अचानक उभं राहिलेलं आहे. आणि समोर शिवसेनेची शाखा आहे, गौरव राणींचं ऑफिस आहे. का नाही लोक त्याच्यावर बोलत? अगदी बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी खरंच आपण लक्ष देणं गरजेचं. आज ताईंनी गोरेगावचं उदाहरण दिलं, पण आपल्या इथे देखील अशा भरपूर ठिकाणी असतात आणि तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली प्रकारपणे भूमिका मांडते प्रत्येक विभागामध्ये. पण आपण त्यांच्यावर काही आरोप करतोय की हे असं आणि ते तसं. मी प्रत्येकाला तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगत असतो माझ्या की राजसाहेबांना आपण ओळखू शकलो नाही. जो राजसाहेबांना ओळखेल तोच खरा मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिक असतो. आणि ह्या सगळ्या विषयावर चर्चा करताना ताई एक वेगळा अनुभव आज पाहायला मिळाला. माझ्या डोक्यात असं काही नव्हतं. मी विचारणार होतं सगळे प्रश्न की राजसाहेबांना जे ट्रोल करतात सगळ्याबद्दल, पण जे विषय तुमच्याकडून मी जसं सांगितलं, ताईचा स्वभाव असा आहे ना ताईंचा की गोष्टी कुठेही जाऊ शकतात सामाजिकरित्या. ते भरपूर तो थोडा असं झालं असेल, पण ते ऐकायला मजा आली. खूप चांगलं वाटलं. तुम्ही काय सांगाल आपल्या ऑडियन्सला? मी एवढंच सांगेन, आपल्याला गोरेगावप्रती प्रेम आहे, आपल्याला आवड आहे. साहेबांची आमची भूमिका ठाम आहे. जर गोरेगावात एकदा आम्हाला कुठल्याही याच्यात, म्हणजे आता नगरसेवकाची इलेक्शन्स येतील, तुम्ही बघत असाल त्याच्या तारखा पुढे महानगरपालिकेची तारीख पे तारीख चाललंय. का नाही याचे निर्णय पटापट लागू शकत? का नाही या गोष्टी वेळेवर? आता कित्येक वर्ष आपल्याकडे नगरसेवक नाहीयेत, मग ही कामं होत नाहीयेत. आता मला कायम प्रश्न पडतो, अरे जेव्हा तुमच्याकडे सत्ता असते तेव्हा तुम्ही काय करता? तुमचे जाहीरनामे जर एवढे मोठे असतात तर ते राबवले का जात नाहीत? तुम्ही फक्त आमच्या साहेबांवर टीका करता. एकदा आम्हाला सत्ता देऊन बघा. आम्ही नेहमी म्हणतो, ठामपणे सांगतो, आमच्याकडे अशी मुलं आहेत, आमची टीम अशी आहे जे हे सगळं चित्र नक्कीच बदलवू शकते. गोरेगाव चांगल्या पद्धतीने उभं राहू शकतं आणि सगळ्यात बदल घडू शकतो. आमची ही क्षमता आहे. एकदा आम्हाला गोरेगावकरांनी नक्कीच संधी द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच मित्रांनो, आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, पाहत असाल व्हिडिओ, तर आपल्या मराठी बोलू कुणालला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा विषय आणि पुढची व्यक्ती लवकरच तुमच्यासमोर घेऊन येईल. तुर्ता थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाल, तुझ्या चॅनललाही खूप खूप शुभेच्छा. असाच कायम लोकांसाठी कार्यरत राहा आणि लोकांच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवत राहा. धन्यवाद ताई. झाला का?